नमस्कार मंडळी. अंतरंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. गेली 30-32 वर्ष नारायणगाव इथे वैद्यकीय प्रॅक्टिस करत असताना अनेक बरे वाईट अनुभव आले. माणसाला जसे सुखाचे अनुभव येतात पेशंट्स बघताना, तसे काही काही वेळेला मन हेलावून टाकणारे दुःखाचे अनुभवही येतात. आणि मग अशा सगळ्या अनुभवांमधून जीवनाची क्षणभंगुरता किती आहे, आज माणूस आहे तर उद्या नाही, ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी इतके वर्ष अनुभवल्यानंतर माणसाच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने अध्यात्माच्या प्रवासाला सुरुवात होते असं मला वाटतं. मला इथे एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की धार्मिकता आणि आध्यात्मिकता याच्यामध्ये थोडंसं अंतर आहे. धार्मिक मनुष्य हा कर्मकांडामध्ये जास्त गुंतलेला असतो. त्याला पूजा पाठ करणं, निरनिराळ्या तीर्थस्थळांना जाणं, आपल्या गुरूंनी सांगितलेल्या किंवा आपल्या परंपरागत चालत आलेल्या गोष्टी करणं याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. पण आध्यात्मिक माणूस हा त्यांच्यापेक्षा थोडा वेगळा असतो. त्याला धार्मिक विषयांची किंवा धार्मिक गोष्टी करण्याची आवड असते, पण त्यातही त्याला अंतरात्म्याची ओढ जास्त लागलेली असते. आणि हे जे परब्रह्म तत्व आहे, ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ज्याच्याशी आपल्याला जाऊन मिळायचं आहे, त्या तत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न ही आध्यात्मिक मंडळी करतात. माझ्या जीवनामध्ये अध्यात्माचा जो प्रवेश झाला किंवा थोडंसं आध्यात्मिक वाटायला लागलं, तर ते कोणत्या एका प्रसंगातनं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. असे काही प्रसंग आयुष्यात घडले की आपला देवावरचा किंवा आपल्या गुरुतत्वावरचा विश्वास प्रचंड वाढतो. अगदी लहान असताना मी वयाच्या जवळजवळ 8व्या-10व्या वर्षी परमपूज्य ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा अनुग्रह घेतला होता. अनुग्रह घेतला म्हणजे काय, गुरूंना इच्छा झाली म्हणून तो मला मिळाला. हे सगळं जे होतं हे गुरूंच्या इच्छेनेच होतं. हे असं काही आपल्या आयुष्यामध्ये प्रसंग घडले की आपल्याला प्रामुख्याने जाणवतं. आमच्या सगळ्यांचे एक मित्र आहेत श्रीयुत संजय जोशी म्हणून. त्यांना थोडंसं असं वाटत होतं की माझ्यामध्ये थोडी धार्मिक आध्यात्मिक आवड तयार होते आहे, आणि म्हणून त्यांनी मला त्यांच्या एका ओळखीच्या YV कुलकर्णी यांच्याकडे जाण्यासाठी सांगितलं, त्यांची भेट घेण्यासाठी सांगितलं. त्यांचं एक पुस्तक त्याच्यासाठी त्यांनी मला आधी दिलं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं रोजच्या जीवनात गीता. हे पुस्तक माझ्या आयुष्यात आलं आणि मी अगदी अंतर्बाह्य बदलून गेले. काय आहे या पुस्तकामध्ये? ह्या पुस्तकामध्ये गीतेचा तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये तुम्ही कसा वापर करू शकता हे अतिशय सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. मी ते पुस्तक वाचलं आणि अक्षरशः आतून हादरून गेले. गीता, रामायण, महाभारत हे ग्रंथ आपण कदाचित 50च्या नंतर हातात घेतो आणि इथेच आपली सगळ्यात मोठी चूक होते. ज्या वेळेला मी हे पुस्तक वाचलं, रोजच्या जीवनात गीता, त्यावेळेला मला असं जाणवलं की गीतेमध्ये सांगितलेली ही जी सगळी तत्त्व आहेत ही अगदी लहान वयापासून किंवा प्रामुख्याने तारुण्यामध्ये वापरण्याची सूत्र आहेत. जर आपण तरुण वयामध्ये गीतेचा अभ्यास केला तर आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अनेक अडचणींना आपण सहजरित्या तोंड देऊ शकतो. पण मुळात आपल्याला ही गीता, रामायण, महाभारत हे ग्रंथ असं वाटतं की बापरे, हे वाचायला खूप अवघड आहे. पण YV कुलकर्णी ह्या सरांनी रोजच्या जीवनात गीता ह्या पुस्तकामध्ये गीतेचा अतिशय सोप्या भाषेमध्ये अर्थ सांगितलेला आहे आणि गीतेची तत्त्व तुम्ही रोजच्या जीवनात तुमच्या कशी अंगीकारू शकता ह्याची सुंदर माहिती सांगितलेली आहे. ते पुस्तक वाचून मला अक्षरशः वेड लागलं आणि मी आमच्या जोशी काकांकडे अशी हट्ट धरला की मला ह्यांना भेटायचं आहे. पुण्यात ते राहत होते आणि मला एकदा मी पुण्यात गेलेली असताना पावसाळ्याचे दिवस होते आणि बाहेर प्रचंड पाऊस पडत होता आणि मला आतून अशी इच्छा होत होती की आपण आज त्यांना भेटायला जावं. मी खूप मनातून इच्छा झाल्यामुळे त्यांच्या घरी माझ्याकडे त्यांचा नंबर होता आणि मी त्यांच्या घरी फोन लावला. त्यांच्या सुनबाईंनी तो फोन उचलला आणि त्यांना मी माझी पार्श्वभूमी सांगितली आणि मी सांगितलं की मला सरांना फक्त 2 मिनटं भेटायचं आहे. त्या म्हणाल्या, मॅडम अजिबात शक्य नाही, कारण बाहेर पाऊस खूप पडतो आहे, सरांचं वय खूप आहे 80च्या वर आणि ते आजारी असतात सध्या आणि पूर्ण झोपून आहेत, ते बोलू शकत नाहीत फारसं तुमच्याशी आणि पुढच्या 8 दिवसातच आमच्या घरात माझ्या मुलाचं लग्न आहे, त्यामुळे आम्हाला त्यांची तब्येत उत्तम ठेवायची आहे, त्यामुळे मी तुम्हाला नाराजीने सांगते की तुम्ही आज त्यांना नाही भेटू शकत. मला खूप वाईट वाटलं, पण मी तरीही त्यांच्या इच्छेला मान देऊन फोन ठेवून दिला आणि पावसाकडे बघत उभी असताना पुढच्या अवघ्या 10 मिनिटात त्यांचा मला परत फोन आला आणि त्यांनी मला असं सांगितलं की तुमच्या आवाजात मला जी ओढ दिसली त्या ओढीवरनं मी तुम्हाला आज सांगते की पुढच्या 10 मिनिटात तुम्ही जर येऊ शकत असलात तर माझ्या घरी या, मी 1 मिनिटभराकरता तुमची त्यांची भेट घडवून देऊ शकते.
माझ्या आनंदाला अक्षरशः पारावार उरला नाही. मी बाबांना बरोबर घेतलं आणि भर कोसळणाऱ्या पावसात रिक्षानी आम्ही अक्षरशः पुढच्या 10 मिनिटात त्यांच्या घरात जाऊन पोहोचलो. दारावरची बेल वाजवली, आत जाऊन बसलो. मावशींनी पाणी बिणी दिलं आणि त्यांनी सांगितलं खोलीमध्ये आत ते बसलेले आहेत, झोपलेले आहेत आणि तुम्ही जाऊन त्यांना फक्त बघा आणि बाहेर या, केवळ तुमची इच्छा आहे म्हणून मी सांगते. मला खूप आनंद झाला होता की मला ज्या व्यक्तीला पाहायचं होतं ती व्यक्ती आज मला प्रत्यक्ष भेटणार होती किंवा दिसणार तरी होती. मी हळूच दरवाजा उघडून आत गेले. मी आत गेल्याच क्षणी सर त्यांच्या पलंगावरनं उठून बसले आणि त्यांनी माझ्याकडे बघून इतका सुंदर दृष्टी माझ्यावरती टाकली की अक्षरशः मी घायाळ झाले. सर उठून बसले आणि त्यांनी मला जवळ बोलवलं. त्यांनी मला जवळ बोलवलं हे पाहताच मी पटकन गेले आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि तुम्हाला अक्षरशः सांगते त्या पायावर डोकं ठेवून मी फक्त 10 मिनिटं रडत होते. मला सर्वस्व मिळाल्याचा आनंद झाला होता. असं वाटलं की ह्या क्षणातच आपला शेवट झाला तरी चालेल, आपल्याला सगळं मिळालंय. आपल्याला जी व्यक्ती बघायची होती त्या व्यक्तीचे पाय धरता आलेले आहेत. 10 मिनिटं अशीच गेली आणि त्यांनी मला उठवून बस्त केलं, शेजारी बसायची खूण केली आणि मंडळी तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिथून पुढचा अर्धा तास सर माझ्याशी अस्खलित मराठीत अतिशय सुंदर शब्दात बोलत होते आणि त्यांनी मला त्यांच्या लिहिलेल्या पुस्तकांची माहिती सांगितली, वेगवेगळी पुस्तकं दाखवली. त्यांनी लिहिलेल्या रोजच्या जीवनातली गीता ह्या पुस्तकाविषयी मार्गदर्शन केलं आणि आनंदाचा परमसीमा म्हणजे त्यांनी त्यांचं लिहिलेलं अजून एक पुस्तक त्यांची सही करून माझ्या हातात दिलं. मला अक्षरशः वेळ लागायची वेळ आली होती, पण सरांना जास्त त्रास होऊ नये म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा नमस्कार केला. मी सरांना म्हटलं की सर आज माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा क्षण आहे. हे आयुष्य इथेच थांबलं तरी चालेल. मला जे मिळवायचं होतं ते आज खरोखर मिळाल्याचा मला आनंद झाला, पण तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी आज आपली रजा घेते. सरांनी मला आशीर्वादासाठी डोक्यावर हात ठेवला आणि सर पुन्हा झोपले. मी त्यांच्या खोलीतून बाहेर आले आणि खरोखर मावशींसमोर सुद्धा लोटांगण घातलं. केवळ आज त्यांच्यामुळे मला माझ्या ह्या देवतेची भेट झालेली होती आणि त्यांना डोळे भरून पाहता आलं होतं. खरोखर माझ्या आयुष्यामध्ये अध्यात्माचा प्रवेश झाला आहे का याची खूण मला पटली होती आणि माझे गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनीच हा क्षण जुळवून आणला आहे याची पण खात्री पटली होती. आम्ही तिथून बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर घरी आले. आमच्या पुढच्या काही दिवसामध्ये रोजच्या कामकाजाला सुरुवात झाली आणि काही दिवसातच मी पेपरमध्ये बातमी वाचली की सरांचं दुःखद निधन झालं आहे. मला इतकं वाईट वाटलं की केवळ ह्या क्षणाकरता सर थांबले होते का? मला भेटण्याकरता, माझी इच्छा पूर्ण करण्याकरता त्यांनी त्यांचा जीव धरून ठेवला होता का? आपल्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे मंडळी. पण मला त्यांचं दर्शन झालं, मला त्यांच्याकडनं खूप गोष्टी ऐकायला मिळाल्या, मला त्यांची ग्रंथसंपदा पाहता आली आणि मला त्यांच्याकडून एक पुस्तक त्यांच्या इच्छेने, त्यांच्या आवडीने, त्यांच्या सहीने मिळालं. माझ्यासाठी आयुष्यात ही खूप मोठी घटना होती. आपल्या आयुष्यामध्ये आपण बरेच वेळा मनात काही क्षण असे आपली इच्छा होते की आपल्याला हे व्हायला पाहिजे, आपल्याला हे मिळायला पाहिजे. पण असं म्हणतात ना की तुमची जर खूप इच्छा असेल तर सगळी दुनिया त्याच्या मागे लागते की तुमची इच्छा पूर्ण व्हावी. माझ्या आयुष्यातही असंच झालं आणि खऱ्या अर्थाने अध्यात्माचा म्हणतात असा प्रवेश आपल्या आयुष्यात झाला आणि तिथून पुढची आयुष्याची वाटचाल गीतेसाठी, दासबोधासाठी आणि आपल्या गुरूंसाठी समर्पित करावी. त्यांचं लिखाण, त्यांची वचनं, त्यांनी दिलेला उपदेश हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवावा किंवा विशेषतः तरुणांपर्यंत पोहोचवावा हे मी आयुष्याचं उद्दिष्ट ठरवलं आणि त्याप्रमाणे पुढे कामाला लागले. आयुष्यात आपलं उद्दिष्ट ठरवण्याकरता सुद्धा गुरुची इच्छा लागते असं म्हणतात, हे त्यावेळी मला पटून आलं आणि पुढे माझी ही वाटचाल सगळी सुरू झाली. इथून पुढेही आपण दासबोधावर आणि काही धार्मिक किंवा आध्यात्मिक विषयांवरती चर्चा करणार आहोत. आपला विश्वास असू दे नसू दे, आपण आस्तिक असाल नास्तिक असाल, पण ह्या गोष्टी आपल्या व्यवहारात कशा उपयोगी पडतात हे मी आपल्याला समजून सांगणार आहे. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओत भेटूया. धन्यवाद.